नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे। मनस्विनीचा भूतकाळ समोर आलेला आहे। मनस्विनी म्हणजे तेजस्विनीची बहीण, जिने तेजस्विनीची जागा घेतलेली आहे। तेजस्विनी कामत म्हणजे सरकार बनून राहत आहे। ती खरी तेजस्विनी नाही आहे, कारण तिने संपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी, हे ऐशोआराम मिळवण्यासाठी तिने स्वतःच्याच बहिणीला, स्वतःची जुळी बहीण तिला किडनॅप केलेला आहे। मित्रांनो, जेव्हा सखी लहान होती तेव्हा ही मनस्विनी तिचं रूप पालटून, म्हणजे ती आधी दोघी जणी बहिणी सारख्या दिसायच्या, पण ही हिचं रूप पालटून ही आलेली असती आणि तेजस्विनीला भीती वाटत असती की ही हिची मावशी तर आहे, पण ही माझ्या सखीचा सांभाळ करील का नाही, तिला नीट व्यवस्थित सांभाळील का नाही, म्हणून ती तिच्या मुलीला तिच्या हातात द्यायला सुद्धा घाबरत असते। परंतु ही काळ्या तोंडाची नाही, गोऱ्या तोंडाची पांढरी पाल म्हणत असते की, म्हणजे ही सरकार, आताची सरकार म्हणत असते की अगं तुझा माझा विश्वास नाही का, मी तिची मावशी आहे, मी तिला सांभाळू शकत नाही का, दे माझ्याकडे, मी तिला सांभाळते। परंतु मित्रांनो, त्या बिचारा तेजस्विनीला काय माहिती की हिची बहीण मनस्विनी हिचा, म्हणजे त्या तेजस्विनीला किडनॅप करून इतका मोठा घात तिच्यासोबत करणार आहे। हिचा ऐश्वर्य मिळवण्यासाठी, तिचा सुखी संसारीला पाहत नव्हता, त्यामुळे तिने इतका मोठा कट रचलेला आहे। स्वतःच्याच बहिणीला किडनॅप करून तिच्या मुलीचा साखरपुडा करून देऊन हिला सगळी काही संपत्ती मिळवायची आहे, सगळं ऐश्वर्य मिळवायचं आहे। मित्रांनो, बहिणीची माया खरंच खूप म्हणजे खूप खतरनाक असते हो। बहीण हिला हे सगळं करायची काही गरजच नव्हती। तिने स्वतःच्या बहिणीला जरी म्हणलं असतं ना की तेजस्विनी मला तुझं सगळं ऐश्वर्य पाहिजे, तर तरी तिने हसत हसत तिच्या हातात देऊन टाकलं असतं। परंतु हिने खूप मोठा कट रचला आहे आणि आता तिला लग्न, कधी सखीचं लग्न लावून देते इतकी घाई लागलेली आहे तिला। आता सखीचं लग्न लावून देऊन जेव्हा सखीचं लग्न होईल तेव्हा प्रॉपर्टी हिच्या नावावर होणार, म्हणजे हिचं सगळं काही ऐश्वर्य होणार आहे, त्यामुळे तिचा जीव चाललेला आहे। म्हणून ही सरकार आता अनाउन्समेंट करणार आहे, खूप मोठी अनाउन्समेंट। कानालाही याचं रहस्य कळत नाहीये, तोही खूप म्हणजे नाही का चिंतेत पडलेला आहे की नेमकं आता काय करायचं, कारण त्याच्याकडे तो जो पॅच त्याला सापडलेला आहे तो आता त्याचं विचारात पडलेला आहे आणि वरून हातातली बोटातली अंगठी पाहून खुशी होत आहे की साखरपुडा झाला म्हणून। परंतु आता सरकारने अनाउन्समेंट केलेली आहे की यांचं लग्न परवा दिवशी करण्यात येईल। आता सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे, सखीला सुद्धा धक्का बसलेला आहे। जेव्हा काना स्वतःला सावरत असतो तेव्हा मात्र तो पडणार तेवढा सखी त्याला सावरते आणि सखी बोलते की आता आपणच एकमेकांना सावरणार आहोत। परंतु मित्रांनो, आता त्यांना काय माहिती की ही सरकार, म्हणजे त्या सखीला बिचारीला काय माहिती की सरकार हिची खरी आई नाहीये, तिची खरी आई तेजस्विनी आहे आणि ही तर मनस्विनी आहे। तिला कधी कळणार हे सत्य, तुम्हाला काय वाटतं? तर इकडे विक्रम सुद्धा आता सखीला लग्नाच्या दिवसातून किडनॅप करायचा प्लॅन करत आहे। मित्रांनो, आता हे सगळंच खूप विचित्र भयंकर आहे की खरंच या मनस्विनीने किती मोठा मनस्ताप सगळ्यांना करून दिलेला आहे। परंतु जेव्हा तिचं सत्य समोर येईल ना तेव्हा तिची काही खैर नाही। तुम्हाला काय वाटतं, आता काय होणार? खरंच यांचं लग्न होणार का की विक्रम काय घोळ घालणार? कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।